आणि बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या जाळपोळ प्रकरणासंदर्भात आता जयदत्त क्षीरसागर सध्या बोलतायत. थेट जाऊयात. मी पाहणी केलेली नाही, पण मी निरोप दिला होता की मी सगळी पाहणी करून उद्या आपल्याशी बोलेल. आता आपण आला आहात आणि त्यामुळं बोलणं गरजेचं आहे. आणखी मी सगळीकडे पाहणी करू शकलो नाही. मी आज उशिरा रात्री इथं आलो. सकाळी काही भाग पाहिला आणि आणखी काही ठिकाणी आज जाणार होतो. तेवढ्यात सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमा आले आणि काही त्यांच्याबरोबर भाष्य झालं, चर्चा झाली आणि आपणही सगळे प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी या ठिकाणी आलात. गेल्या 3-4 दिवसामध्ये जिल्ह्यात दुर्दैवी घटना घडल्यात. जाळपोळ, हाणामारी, जीव घेण्याचा प्रकार ज्या कुणाला स्वप्नात वाटणार नाहीत त्या वास्तवात घडल्या. आपण स्वातंत्र्याच्या 75वा अमृत महोत्सव साजरा करतो. ज्या क्रूर, भयानक, आतंकी आणि अतिरेक्यालाही लाजवणाऱ्या गोष्टी ब्रिटिशाच्या काळात आणि निजामाच्या काळात घडल्या नाहीत, त्या दुर्दैवानं गेल्या 3-4 दिवसामध्ये जिल्ह्यात घडल्यात. अनेक ठिकाणी घडल्यात. सुदैवानं, परमेश्वर कृपेनं याच्यामध्ये मनुष्यहानी झाली नाही. अन्यथा बीडच्या इतिहासाला काळिमा फासणारं, जो सर्व धर्म समभाव आणि सर्व जाती सलोख्याचा इतिहास आहे, अशी घटना या ठिकाणी आंदोलनाच्या आणि आरक्षणाच्या निमित्तानं घडणं मला वाटतं अतिशय दुर्दैवी बाब आहे. पोलीस तपास, प्रशासन तपास आता करेल. त्याच्यावर भाष्य करणं यावर उचित राहणार नाही. तपासात अनेक गोष्टी निष्पन्न होतील. कोण मास्टर माइंड आहे, कुठल्या जातीची लोक आहेत, कुठल्या उद्देशानं आली होती, उद्देश एक होता का लोकांना जिवंत मारणं, जाळणं, ऑफिस जाळणं, हा उद्देश होता. हे सगळं आता सगळ्या समोर आलेलं आहे आणि प्रशासन पण कायद्याच्या निकषामध्ये चौकटीत या गोष्टी करेल. परंतु एक गोष्ट मला सांगायची की अशा प्रकारची घटना घडणं म्हणजे सामाजिक सुरक्षेलाच आव्हान दिल्यासारखं आहे. आज कोण सुरक्षित आहे? मग जर अशा घटना घडत असतील आणि असे पांडे पडत असतील तर मला वाटतं की अतिशय चिंतेची आणि शोचनीय बाब आहे. आणि त्यामुळं प्रशासनाने ही बाब सरकारच्या आम्ही कानावर घातली आहे, त्यांना विनंती केली आहे. आता त्यांनी कुमावत जे अधिकारी आहेत त्यांची नियुक्ती केलेली आहे प्रमुख म्हणून या चौकशीचं, कुमावत साहेबांची, आणि सगळ्या गोष्टी समोर येतील असं मला वाटतं. तुम्ही गृहमंत्र्यांची सुद्धा भेट घेतल्याची माहिती आहे, काय घेतली आणि त्यांना काही सांगितलंय का? हो, या गोष्टी त्यांच्यासमोर पर्यंत गेल्याच होत्या. त्या सर्व गोष्टी विशद केल्यात आणि बीड जिल्ह्यात ह्या ज्या घटना घडल्यात त्याच्या बाबतीत त्यांनी मला वाटतं मीडियाला आणि प्रेसला पण बोललेले आहेत की जिल्ह्यामध्ये अशा ज्या घटना घडल्यात 307, 436 कलमं जिथं अट्रॅक्ट होतील तिथं लावली जातील आणि कुणाही दोषी आणि गुन्हेगाराला मोकळं सोडणार नाही अशा स्वरूपाची सरकारची भूमिका आहे, ती रास्त आहे. आंदोलनाला कुठेतरी गालबोट लावण्यासाठी बाहेरचे लोक असं कसं वाटतंय का? नाही, आता हे मी जसं म्हटलं की मी काल सगळी माहिती घेतोय, ही तुम्ही जे म्हणता ते पण माझ्या कानावर आलेलं आहे. तर सगळ्या गोष्टी फिल्टर करून, तपासून, चौकशी करून त्यातनं काय निष्पन्न होतील त्यानंतर आपल्याला सांगू. क्षीरसागर कुटुंबाचा कुटुंब प्रमुख म्हणून किती नुकसान झालेलं आहे, किती प्रमाणात त्याचं हे झालंय एकंदरीत सगळ्यांच्या बाबतीत? आता बाजूला तुमच्या इथं ऑफिस आहे माझं, ते ऑफिस तुम्ही पहा किती नुकसान झालं आहे बाजूलाच आहे. गाडी जळाली तिथली, घरच्या 5-6 गाड्या त्या जळाल्यात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवाला जो धोका होता, घरात जाळून मारणं. इथं 3 कर्मचारी होते ऑफिसमध्ये, ते हात जोडत होते तरी पण त्यांना बाहेर पडू दिलं नाही. नंतर शेवटी उड्या मारून ते पळाले. त्यांनाही जाळण्याचा प्रयत्न. घरी पण सगळी घरात होती. भूषण, त्याची पत्नी, योगेश त्याची पत्नी, रवीची मुलं, संदीपची बायको, त्यांचे मुलं, हेमंत, ही सगळी घरात होती. आणि एवढे परिवारचे सदस्य घरात असताना जाणीवपूर्वक पेट्रोलसारखे बॉम्ब फेकणं,
हत्यारं फेकणं, दगडं फेकणं, गजं फेकणं आणि त्यांना कोंडून मारणं, मला वाटतं हा प्रकार एवढा क्रूर आणि निष्ठुर प्रकार जसं मी म्हटलं की ब्रिटिशाच्या आणि निजामाच्या काळात पण झाले नाही, असा प्रकार या दिवसात इथं बीड शहरात होतो. मला वाटतं की सर्व नागरिकांनी याच्यापासनं लक्ष देणं आवश्यक आहे की आपल्या सुरक्षेला किती भविष्यामध्ये काय काय कशा गोष्टी घडतात आणि बाजूला कशा होतात, अतिशय दक्ष राहणं गरजेचं आहे. आणि प्रशासनानंही या बाबतीत सखोल कितीही कुणीही असल्याचं मास्टरमाइंड शोधून काढणं, गुन्हेगार शोधून काढणं आणि त्यांना नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे चौकटीत बसून शिक्षा देणं, ही मला वाटतं प्रशासनाचा फेल्युअर आहे का? योगेश भाई यांनी आरोप केला आहे की पोलीस प्रशासनाचं हे फेल्युअर आहे आणि त्यामुळं या ज्या सगळ्या प्रकाराची तपासणी ही जी सेंट्रल एजन्सी मार्फत झाली पाहिजे असं त्यांनी मागणी केली. नाही, मागण्या केल्या, लोकशाहीत मागण्या करायचा अधिकार आहे आणि वास्तव्य असेल त्याच्यामध्ये, परंतु इंटेलिजन्स सुरुवातीला या गोष्टी कळायला पाहिजे होत्या प्रशासनालाही की एवढ्या गोष्टी घडतात शहरामध्ये, एवढ्या ठिकाणी होतं आणि एवढ्या नियोजनबद्ध पद्धतीनं होतं, हे मला वाटतं की इंटेलिजन्स युनिटला कळायला पाहिजे होतं. सांगण्यात आलं की त्याच वेळेस माजलगावला घटना घडली म्हणून सगळं पोलीस तिकडे निघून गेलं माजलगावला आणि इथं काही घडल असं वाटलं नव्हतं शहरामध्ये. परंतु हे लक्षात यायला पाहिजे होतं प्रशासनाच्या आणि हे खूप सिस्टमॅटिक आणि नियोजनबद्ध पद्धतीनं झालं असं सांगण्यात येतं. मी माहिती घेतो त्याची, मी जसं म्हणलं पूर्ण माहिती घेतली नाही की नंबर देऊन एवढे नंबर, हे नंबर, मोबाईलवरनं कम्युनिकेशन, इथं काम फत्ते झालं, इथला नंबर झाला, हे संपलं, आता पुढे जातो, अशा प्रकारे जर संदेशाची देवाणघेवाण प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून म्हणजे मोबाईलवरनं होते आणि पुढचे कामं उरकली जातात, बरोबर पेट्रोलचे बॉम्ब ठेवणं, टायर्स ठेवणं, टायर तर आपोआप डोक्यावर नेता येते पण टायर गाडीत ठेवणं, मॉबनं पुढं मागं चालणं आणि ह्या गोष्टी अनाकलनीय आहेत. म्हणजे ह्या तपासांती सिद्ध होऊ शकतात. आणि प्रकाश सोळंके यांनी आज आरोप केला होता की जे ओबीसी नेते आहेत, ओबीसी व्यावसायिक आहेत, तर त्यांना कुठेतरी टार्गेट केलं गेलं का असं वाटतंय का तुम्हाला? कारण की सुभाष राऊतांनी ओबीसी साठीचा मोर्चा काढला होता, रस्ता रोको केला होता, त्यांना काय वाटतं तुम्हाला? नाही, याच्यामध्ये जात आता जे लक्षात येतं की एका जातीचे कुणी नाही, अनेक जातीचे याच्यामध्ये आहेत. या आंदोलनामध्ये जे नावं येतात समोर प्राथमिक चौकशीमध्ये, त्यामध्ये अनेक जातीचे आहेत. काही टुकार पण आहेत, काही अनेक धंदे करणारे लोक त्याच्यामध्ये आहेत. मग त्यांना हायर करून आणलं, मग त्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन आणलं, कशा पद्धती आणलं ते कळत नाही. आणि तसं म्हटलं तर मी कोणाच्या आद्यात नव्हतोच. आपल्या भूमिका अतिशय नेहमी स्पष्ट असतात. सगळ्यांना मदत करायची आपली धोरण होती आणि 1 मराठा लाख मराठा मुंबईला जो मोर्चा आला त्याच्यामध्ये मी तिथं उपस्थित होतो, मी हजर होतो मैदानावर. आणि त्यामुळं त्यांना नियमात निकषात बसून आणि टिकणारं आरक्षण मिळावं ही भूमिका सरकारची, आमची पण हीच भूमिका आहे. परंतु त्याचा अर्थ असा नाही की असं आंदोलकांना येऊन कोणाची घरं पेटवणं, जीव घेणं, जीव मारणं हा हे मराठावाद काहीतरी पेटवण्याचा प्रयत्न केला गेला असं वाटतं. हे आता निष्पन्न चौकशीतनं होईल. हे मला आता भाष्य त्यावर करता येणार नाही, तर चौकशीतनं निष्पन्न होईल काय करायचं. प्रकाश सोळंके यांनी आरोप केला होता की त्यांच्याकडे जो हल्ला झाला, त्यांच्या घरावर जो जाण्याचा प्रकार झाला, तो राजकीय विरोधातून झाला होता. ते आता त्यांना लक्षात आलं असं. पण मी जसं आपल्याला म्हटलं की मी त्या सगळ्या गोष्टी माहिती घेतो. मी कालच आलेलो आहे. मी माहिती घेऊन अधिक जबाबदारीचं भाष्य मी त्याच वेळेस करू शकतो की ज्यावेळेस मला हे गोष्टी लक्षात येतील, समोर येतील. क्षीरसागर कुटुंबांना टार्गेट केलंय असं वाटतंय का तुम्हाला? क्षीरसागर कुटुंबाला बीडमध्ये टार्गेट केलंय असं वाटतंय का? तसं तुमचे कार्यकर्ते देखील म्हणतात की क्षीरसागर कुटुंबाला टार्गेट केले, कारण की तुमचं कार्यालय असेल, बंगला असेल आणि तुमचा दूध संघ असेल. म्हणजे इथं झालं तर झालं, मात्र दूध संघापर्यंत पण गेले. काही तिथं जायची आवश्यकता, कारण ती संस्था आहे, ती सर्व लोकांची सेवा करणारी संस्था आहे. इथंही 2,000 कर्मचारी आहेत शिक्षण संस्थेमध्ये, त्यातले 70% मराठा आहेत, कर्मचारीच मराठा आहेत 70%. आणि त्यामुळं ह्या समाजाला राजकारणात, समाजकारणात, नोकरीच्या क्षेत्रामध्ये सातत्यानं आपण मदतच केलेली आहे. त्यामुळे तसा काही दुजाभाव किंवा वैरभाव
किंवा मनभेद असा नव्हताच, कधीच नव्हता. आणि असं बीड जिल्ह्यात कधी घडलंही नाही. ही पहिली वेळ आहे की अशा गोष्टी घडायची. दुर्दैवानं तुम्हाला आम्हाला त्याला सामोरं जायचं, ही पहिली वेळ आहे. पण उच्चस्तरीय चौकशीची मागणी आता नाही, मी ते उमावत साहेबाकडे तपास दिलेला आहे. त्यातनं बघूया आपण काय निष्पन्न होतं. अण्णा हे ज्यावेळेस बघितलं तुम्ही पहिल्यांदा त्यावेळेस असं वाटलं की 40-45 वर्षाच्या राजकारणामध्ये असं कुठे महाराष्ट्रात कुठे अशी घटना घडली होती की कुणाचं तरी घरापर्यंत लोक पोहोचले? मी म्हटलं ना, ब्रिटिशाच्या आणि निजामाच्या काळात पण घडलं नाही, ते आता घडलंय. कारण आतापर्यंत जे काही लोक आंदोलन होत होते, कदाचित गाड्या अडवल्या जात होत्या, पण हे अशा प्रकारे आंदोलनाच्या नावाखाली घरं जाळणं, घरातले माणसं जिवंत मारणं, हे कधी घडलं नाही. हे पहिल्यांदा घडलंय. पण हे भयावह आहे. कारण इथून पुढच्या काळामध्ये आज एक समाज दुसऱ्या समाजासाठी उद्या हो, बरोबर आहे ना. अशा गोष्टी होऊ नये भविष्यामध्ये, याची खबरदारी घेतली गेली पाहिजे. आणि त्याकरता याच्या मागं कोण घटक आहे, मास्टर माइंड कोण आहे, कुणी घडवलं हे, याची खोलात जाऊन चौकशी होणं गरजेचं आहे आणि त्याला शासन होणं आवश्यक आहे. आपण या संदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. काय चर्चा झाली आणि त्यांनी काय आश्वासन? यासंबंधी त्यांना सविस्तर माहिती अगोदरच होती आणि मी त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही सरकारने स्पष्ट भूमिका घेतली की बीडला ज्या घटना झाल्यात त्याच्यामध्ये जे दोषी असतील आणि जे कलम लागतील 307 सारखे 436 सारखे हे कलम त्या ठिकाणी बिनदिक्कत लावायला पाहिजे. जर दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, हे त्यांनी सांगितलं आहे. सोयीनियोजित कट होता ते तपासांती कळेल, मला सांगता म्हणजे दिसतं की एकत्रित एवढे लोक येणे किंवा त्यांच्या हातामध्ये एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य येणे ज्याचा त्याच्या मागे सकृतदर्शिनी तर वाटतं, पण तपासांती ते सिद्ध होईल. हे होते जयदत्त क्षीरसागर ज्यांनी सांगितलं की जे कृत्य झालं ते इतिहासात पहिल्यांदा झालं होतं. निजामाच्या काळात, ब्रिटिशाच्या काळात सुद्धा अशा घटना घडल्या नव्हत्या. त्यामुळे याचा मास्टर माइंड कोण हे तपासलं पाहिजे आणि त्याच्यावरती कडक शासन झालं पाहिजे. कॅमेरामन सचिन शिंदेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.